एका गुगल पे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली। आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखला सुद्धा हस्तगत। सैफच्या हल्लेखोराला कुणी मदत केली याची चौकशी होणार। हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये हल्लेखोराला काम कसं मिळालं याचाही पोलीस तपास करणार। चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला, मात्र ते सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहीत नव्हतं। आरोपी मोहम्मद शहजाद चौकशीमध्ये सतत आपलं नाव बदलत होता। काही वेळापूर्वी त्यानं आपलं नाव मोहम्मद सज्जाद असं सांगितलं, तर त्याआधी मोहम्मद आलियान उर्फ बीजे असंही सांगितलं होतं। परळीमधल्या स्किल वर्क कॅफेमध्ये आरोपी काही महिने काम करत असल्याची माहिती। या कॅफेमधल्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केले। आरोपी वरळीमध्ये राहत असल्याचा संशय। सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आलेल्या ठिकाणाचा खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला आढावा। स्थानिक पोलिसांसोबतही केली चर्चा। सैफ अली खानचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली धडक। आरोपी 3 महिन्यांपासून तिथे राहत असल्याची माहिती। लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांनी केली छाननी। देशामध्ये अवैधरित्या बांगलादेशी येत असतील तर केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय? आदित्य ठाकरेंचा सवाल। बांगलादेशी घुसखोरीवरून आदित्य ठाकरेंच्या टीकेला नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। मातोश्रीवरती बांगलादेशी घुसल्यावरती जाग येणार आहे का? नितेश राणेंचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल। फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या समिटला जाण्यासाठी झ्युरिक विमानतळावर। स्वित्झर्लंडमध्ये फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत। राज्यामधल्या प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा। राष्ट्रवादीच्या शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, तर चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षामधून हकालपट्टी करणार दादांचा इशारा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा। राज्यामध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल। अंधेरीमधल्या मेळाव्यामध्ये ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक। 22 तारखेला राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं भगवा पंधरवडा राबवणार। भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला अजित पवारांनी सांगितलं होतं। शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। तेव्हापासूनच दादांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा। आरोप करतायत त्यांनी पुरावे दाखवावेत। बीड प्रकरणावरती योग्य वेळी बोलणार मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर मला काय बदनाम करायचंय ते करा, पण बीड जिल्ह्याला नको, मुंडेंचं आवाहन। राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख। एका जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये, त्यामुळे या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा, नवाब मलिकांची मागणी। बीडची बदनामी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनंच केली। अंजली दमानी यांचं प्रत्युत्तर। बीडमधील दहशत संपवून ही माती पुन्हा एकदा पवित्र करण्याचा आमचा प्रयत्न, दमानी यांची एक्सपोस्ट। धनंजय मुंडेंनी मन मोकळं केलं हे बरं झालं। गेल्या 2.5 महिन्यांपासून त्यांनी बरंच काही सहन केलंय, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। बीडची सद्यस्थिती बघता अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजितदादांना द्यावी, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे ठेवलंय, कारण पुढे जाऊन धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल, बाबासाहेब पाटील यांची माहिती। अजित पवारांनी पुण्याप्रमाणे बीडवर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवावं। नाव चेहरा अजितदादांचा आणि काम कुणीतरी दुसरंच करतंय असं व्हायला नको, रोहित पवारांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधून जन आक्रोश मोर्चा। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, मोर्चेकऱ्यांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईला लॉंग मार्च काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये खूप मोठं नेटवर्क, त्यांच्यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी आहे, जरांगेंचा इशारा। येत्या काळामध्ये वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्यात। मुंडेंची त्यांच्या गुंडांना मूक संमती। एकदा मराठा बिखरला तर तुमची टोळी शिल्लक राहणार नाही, जरांगेंचा मुंडेंना इशारा।
देशमुख आणि सूर्यवंशी प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, आनंदराज आंबेडकरांची मागणी. दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये संभाजीनगर इथे चालवावीत म्हणजे दबाव येणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य. पूर्णवेळ गृहमंत्री असला तर हल्ल्याच्या घटना होणार नाहीत, आनंदराज आंबेडकरांचं वक्तव्य. राज्यामध्ये असंतोषाचा उद्रेक झाला तर तुमचं सरकार कुठे गायब होईल तेही कळणार नाही, बीड प्रकरणावरून आंबेडकरांचा सरकारला इशारा. वाल्मी कराडच्या जामीन अर्जावरती उद्या केस न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मी कराडच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नाही, या प्रकरणामध्ये त्याला गुंतवलं गेलंय. तपास अधिकारी या संदर्भात योग्य तो खुलासा करतील, वाल्मीच्या वकिलांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाच्या संदर्भात निकाल माझ्यासाठी धक्कादायक, हा निकाल कोणालाही न पटणारा. रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्याच्या नंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार. भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी. भरत गोगावलेंसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे. दक्षिण रायगडमधल्या 32 कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. भरत गोगावलेंचा कार्यकर्त्यांसोबत संवाद. कार्यकर्त्यांना केलं शांत राहण्याचं आवाहन. नाराजी असणं स्वाभाविक, पण प्रशासनाला त्रास होईल असं काहीही करू नका, गोगावलेंच्या सूचना. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली होती. रायगडचं पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंना करायला पाहिजे होतं, ही मागणी होती, मात्र झालं नाही, हा धक्का. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं. भुसे आणि गोगावले यांच्यावरती अन्याय झालाय, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. मतदारसंघामध्ये गैरफायदा घेणारे भरपूर आहेत. माझ्याकडून कामं करून घेतात पण निवडणुकीमध्ये विरोधात काम करतात, नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. याआधी कधीच नंदुरबारमध्ये गेलेलो नाही, त्यामुळे तिथल्या समस्या माहिती नाहीत. नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. समस्या समजून घेणार आणि सोडवणार असल्याचंही वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे साताऱ्यामधल्या गावी. वैयक्तिक कारणास्तव 4 दिवसांसाठी दरेगावी गेल्याची माहिती. पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून नाराज असल्याची चर्चा. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही यावरून संभ्रम. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्वाळा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये स्वबळावरती लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत. नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या विरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश मुक्त झाला असं भागवत यांनी केलं होतं विधान. गोंदियामध्ये काँग्रेसला धक्का. जिल्हा महासचिव नीलम हलमारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश. काँग्रेसमध्ये आश्वासनांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मिळालं नाही, हलमारे यांनी व्यक्त केली नाराजी. नितेश राणेंचे रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा इथल्या बेकायदा बांधकामावरती कारवाईचे आदेश. 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटिसा. मंत्री धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे साईंच्या दरबारी. शिर्डीमधल्या अधिवेशनाच्या नंतर घेतलं साईबाबांचं दर्शन. अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साईंच्या दरबारी दर्शनासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित येणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साईंच्या चरणी ठेवून घेतले आशीर्वाद. मुंबईमध्ये आराध्य संगीतालयाचा तालसूर हा कार्यक्रम. डॉक्टर राहुल प्रकाश यांचं शास्त्रीय गायन. किरण शिंदे, विवेक शिंदे यांच्या सनई वादनानं रसिक मंत्रमुग्ध. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती. बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. बक्षीस वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतरांची उपस्थिती. धुळ्यामध्ये जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे 2 फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन.
तसंच मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट फन फेस्टिवलचं आयोजन. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने MCA कडून वानखेडेवरती खास सेलिब्रेशन. अजय अतुल, अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची उपस्थितांसाठी पर्वणी. वानखेडे स्टेडियमवरच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची हजेरी. शरद पवार, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव याच्यासोबतच अनेकांनी लावली उपस्थिती. वानखेडेवरील कार्यक्रमामध्ये सचिन तेंडुलकरची खास मुलाखत. 50 वर्ष वानखेडेनं आनंद दिला. निवृत्तीच्या दिवशी ज्या भावना होत्या त्याच आजच्या दिवशी असल्याची भावना सचिननं केली व्यक्त. वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादवची एकत्र मुलाखत. यावेळी दिग्गजांनी जागवल्या वानखेडेविषयीच्या आठवणी. आकृती रुग्णालयामध्ये माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा. यावेळी विनोद कांबळी भाऊक, रुग्णालय प्रशासन तसंच चाहत्यांचे मानले आभार. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी. माणगाव ते मुगवली परिसरामध्ये 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. रखडलेल्या माणगाव इंदापूर बायपासमुळे प्रवाशांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना. DY पाटील स्टेडियमकडे जाण्याचा स्कायवॉक नवी मुंबई पोलिसांनी केला बंद. त्यामुळे जीव धोक्यात घालून मुंबई पुणे महामार्ग ओलांडण्याची तरुणांवरती वेळ. जळगावमधील एका निराधार मूक तरुणीचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारलं पालकत्व. संसार उपयोगी साहित्यासह आर्थिक मदत करत निकिता हिचा विवाह सुद्धा लावला. कायमच निकिताच्या पाठीशी राहणार गुलाबराव पाटील यांची भावना. नाशिकमधल्या धार्मिक स्थळावरती वेगवेगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीमध्ये रामकल्पथ उभारला जाणार. मात्र महानगरपालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक. सुरेश धस, जरांगे पाटील यांच्यासोबतच देशमुखांचे कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी होणार. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रामधल्या वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहील. पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 64% पाणीसाठा. मात्र तरीसुद्धा मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली असाही प्रश्न. नाशिकच्या देवळ्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ACBच्या जाळ्यात. 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकार आता एकाच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनोचं तिकीट काढू शकणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.